घेऊया आढावा आजच्या बातमीपत्राचा। राजनगर व चंद्रगुप्तनगर येथील साकेत बुद्ध विहारात भिक्खुनी चारुशिला यांच्या वर्षावासास सुरुवात झाली असून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत या कालावधीत रोज त्रिरत्न वंदना, ध्यान साधना, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन होणार असल्याची माहिती भिक्खुनी चारुशिला यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर दिली। महाकारुणी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते। पूज्यनीय आम्हाला सोन्यासारख्या लाभलेल्या माताजी महाथेरी यांनाही त्रिवार वंदन करते। आज नाही 2006 पासून आमच्या ह्या साकेत बुद्ध विहाराचा कार्यक्रम वर्षवासाचा दरवर्षी होत असतो आणि त्या वर्षवासामध्ये बरेच महिला मंडळ उपवास करतात, त्याचाही लाभ होतो। ते उपवास करण्याच्या मागचं कारण काय आहे हे त्यांना समजून आलं म्हणून ते विहारात येतात, उपवास करतात। परत आम्हाला हे आर्याजी लाभलेले आहेत एवढं सुंदर प्रवचन देतात की लहान लेकरं जसे विखुरलेले असतात आणि ते एकत्र कसे आणावेत हे काम माताजी ह्या माध्यमातून करतात। तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन, तसेच वंदनीय माताजी यांना त्रिवार वंदन। उपस्थित महामाया महिला मंडळ आणि उपासक चारुशिला माताजी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथ वाचनाचं, ग्रंथ पठणाचं काम चालू आहे। कालपासून ग्रंथ वाचन चालू झालेलं आहे। त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी साकेत बुद्ध विहार या ठिकाणी उपस्थित आहोत। माताजीचे आम्हाला योग्य मार्गदर्शन आहे। धम्म पठण झाल्यानंतर त्याचप्रमाणे आपण आचरण करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे सर्व महामाया महिला मंडळाने धम्म आचरण करावा। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूजनीय गुरु चारुशिला माताजी या सर्वांना मी वंदन करून आम्ही दरवर्षी या ठिकाणी साकेत बुद्धविहार समिती आणि महामाया महिला मंडळाच्या वतीनं वेगवेगळे विविध कार्यक्रम धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या ठिकाणी घेत असतो। वेळोवेळी या ठिकाणी पूजनीय माताजी यांचं मार्गदर्शन साकेत विहार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या ठिकाणी लाभत असतो आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी सर्व महामाया महिला मंडळ आणि इतर जमलेले सर्व उपासक उपासिका त्यांचं आचरण करत असतात आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार कसा करायचा आणि बौद्ध धम्म कसं वाढवलं पाहिजे याचा संदेश वेगवेगळ्या भिक्खू संघाला बोलून आमच्या हातून केला जातो आणि वेगवेगळे भिक्खू या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी बोलावून त्यांचं अनमोल असं प्रवचन या बुद्ध विहारामध्ये साकेत बुद्ध विहार समितीच्या वतीने आम्ही आयोजित करतो आणि या बुद्ध विहारामध्ये अशी प्रवचनातून समाजाचं प्रबोधन आणि आचरण आणि वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी मिळत असतं आणि आज या ठिकाणी आपला समाजाचं उद्धाराचं कार्य या प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचं परिवर्तन करण्याचं काम भिक्खू संघ आणि उपासक उपासिकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। एवढंच या ठिकाणी आणि हा उपक्रम आमचा नित्य नियमानं आणि दरवर्षी चालूच असतो आणि दर रविवारच्या वंदनेतून सुद्धा आम्ही जनतेला आणि आपल्या इथल्या सर्व उपासक उपासिकांना हा वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या विहार समितीच्या वतीनं आणि भिक्खुनी चारुशिला यांच्या मार्गदर्शनाच्या वतीनं आणि वेगवेगळ्या भिक्खू संघाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करतो आणि हे अविरत असणारं कार्य सतत चालू राहावं हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। जय भीम। भगवान बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर। मैं भिक्खुनी चारुशिला थेरी साकेत बुद्ध विहार में मैं 5 साल से इधर ही वास्तव करती हूँ। तो वर्षवास काल में सभी ये साकेत बुद्ध विहार के सभी उपासक उपासिका दररोज विहार में आते हैं, प्रवचन सुनते हैं और ये आषाढ़ पूर्णिमा वर्षवास के वजह से ही यहाँ पर भगवान बुद्ध का जीवन चरित्र का ग्रंथ का वाचन होता है। तो सभी लोग उपासक उपासिका बालक बालिका यहाँ पर आकर प्रवचन सुनते हैं और सुबह 5:30 बजे का भी वंदना होता है और शाम में भी 6 बजे का भी
वंदना होते हैं उसमें सभी जितना हो सके उतना ज़्यादा से ज़्यादा उपासक उपासिका सहभागी होते हैं, धम्म का लाभ लेते हैं जितना हो सके। तो सभी लोग जितना हो सके उतना क्या है, सभी लोग बिहार में जाना चाहिए, जाकर भगवान बुद्ध का और बाबा साहब का जितना भी हो सके धम्म का उसका लाभ लेने का प्रयास करना चाहिए। तो जो भी करते हैं बोले तो अपना जीवन के लिए और अपना जीवन कल्याणकारी के लिए, ये सुखदायक के लिए ही जो भी लेते हैं। तो सभी लोग जितना हो सके उतना बिहार में जाने का सभी लोग प्रयास करना चाहिए। सभी का मंगल हो, कल्याण हो। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने 26 जुलैला कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर साधारणपणे 20 जिल्ह्यामध्ये जनतेशी संवाद साधणार आहेत। आरक्षण बचाव यात्रा ही कोल्हापूर येथून 26 जुलै रोजी सुरू होत आहे। कोल्हापूर येथे शाहू महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून 26 जुलै रोजी ही यात्रा सुरू होणार आहे। जाहीर सभेच्या माध्यमातून या यात्रेची सुरुवात होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधून ही यात्रा कोल्हापूर शहर, शिरोली, हातकणंगले, जयसिंगपूर मार्गे सांगलीकडे रवाना होणार आहे। महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर्गाचे हक्क अबाधित राखण्यासाठी किंवा आरक्षणाविषयी जे प्रश्न गंभीर बनलेले आहेत त्या संदर्भात जनतेशी संवाद साधण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर ही यात्रा सुमारे 20 जिल्ह्यामध्ये साधारणपणे 15 दिवसाच्या कालावधीपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत। माझं समस्त कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की या यात्रेमध्ये आणि 26 जुलैच्या होणाऱ्या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ही यात्रा यशस्वी करावी। बौद्ध समाज चेंबूर यांच्या वतीने PL लोखंडे मार्ग चेंबूर येथील सुपारक बुद्ध विहारामध्ये 2024 पासून वर्षावास सुरू करण्यात आला आहे। दैनिक सर्वभौमचे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर यांनी वर्षावास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती या विषयाचे पहिले पुष्प गुंफताना बहुजन समाजाला बुद्धाचा कर्मसिद्धांत समजावून सांगण्याची गरज असल्याचे म्हटले। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धम्मचारिणी तेज प्रभा होत्या। उद्घाटक अशोक जगताप, प्रमुख पाहुणे आंबेडकरी ज्येष्ठ नेते किसन माने, लॉर्ड बुद्धा चॅनलचे किशोर दानी, आंबेडकर साहित्यिक आनंद मस्के आदी मान्यवर उपस्थित होते। सुरू केलेला आहे। भगवान बुद्धांच्या काळामध्ये तो पावसाळ्यात असायचा। भिक्खूंना होणारा त्रास त्यावेळी आमच्यासाठी ट्रान्सपोर्टची काही व्यवस्था नव्हती। निगडी जंगल उडवायला लागायची, नद्या पार करायला लागायच्या, अनेक वेळा भिक्खून वाहून जायचे नदीमध्ये, जंगलामध्ये अनेक प्राण्यांची शिकार व्हायची। तर त्या काळाच्या मर्यादेत भगवान बुद्धांनी म्हटलं की पावसाळ्यामध्ये एका ठिकाणी थांबायचं भिक्खूंनी आणि तिथे विचारविनिमय करायचा। तो वर्षावास कसला विचारविनिमय, कसले विचार मांडायचे, तर त्या भिक्खूंनी ज्या ठिकाणी ज्या लोकांशी संपर्क साधलेला, धम्माचं दान दिलेला, धम्माचं ज्ञान दिलेला, प्रत्येक ठिकाणच्या व्यक्तीची प्रज्ञा जागृत करण्याचं काम भिक्खूंनी केलेलं आहे। त्या भिक्खूंना रिस्पॉन्स काय मिळाला आहे, काय माहिती मिळाली, काय नॉलेज मिळालं, काय डेटा आजच्या भाषेत तो जमा करणार, त्याच्यावर विचार करणे, ज्या समस्या आहेत त्या समस्यांना लोकांच्या अतिशय सगळ्या समस्यांना काय उपाय शोधता येईल याचं या वर्षावासामध्ये मंथन व्हायचं। तो मंथन काळ म्हणजे वर्षावास। आज आम्ही बाबासाहेबांची धम्मक्रांती केली, त्यानंतर आपण सामान्य माणसं उपासक सुद्धा नाही अशी आमची अवस्था आहे, तर ते सुद्धा आम्ही सामान्य माणसं ह्या वर्षावासामध्ये सहभागी होतो। कारण तेच आहे की त्यावेळी जर भिक्खू सांगणारी उत्तरं त्यावेळेच्या प्रश्नांना उत्तरं शोधली असतील आणि सार्वकालिक उत्तरं दिली असतील। अकालिक धर्म अकालिक आहे, तरी तो काळाच्या याच्यामध्ये हरकत नाही, काळाच्या पलीकडे आहे। आजही त्यातली मूलभूत तत्व आजही लागू आहे, अशा प्रकारचा धर्म दिला, त्याचा आज काय प्रयोजन आहे, रिव्हर्स त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, रिव्हर्स आज काय आहे ते शोधण्याच्या वर्षावासाचं काम आहे असं माझ्या मी समजतो। तुम्ही मला चुकलं तर सांगू शकता, आता नंतर जाऊ। मित्रो, नेहमीप्रमाणे या
याचा थोडंसं महत्व या दिवसाचं महत्वच आहे की पहिली गोष्ट म्हणजे आषाढ पौर्णिमेला महामाईला गर्भधारणा म्हणजे सिद्धार्थ गौतमाची निर्मिती आजचा दिवस आषाढ पौर्णिमा म्हणून ती महान आहे असं बौद्ध देशामध्ये बौद्ध लोकांमध्ये मानलं जातं. दुसरी गोष्ट धम्मचक्र प्रवर्तन ज्याला धम्मचक्र प्रवर्तन ज्याला आपण मराठी म्हणतो ते या दिवशी झालं. म्हणजे बुद्धाला त्याला जे काही सापडलेलं ज्ञान बुद्धत्वच्या ते सगळं जाहीर करण्याचा सुरुवात आजच्या दिवशी आहे. अशा पद्धतीने 5 पंचवटीय धम्म भिक्खू होते त्या भिक्खूंना ज्यांनी पहिली पाठ मिळवली बुद्धाकडे त्या भिक्खूंना पुन्हा शोधलं आणि त्यांच्याद्वारे तो जगभर असा तो पुढे धर्म पसरत गेला. तिसरी गोष्ट याच्यामध्ये पाहतो की या पंचवटी भिक्खूंच्या निमित्तानं एका भिक्खू संघाची प्रथम स्थापना झाली आणि मग धर्मप्रचाराचं सूत्रबद्ध अतिशय शिस्तबद्ध असं काम त्या आषाढ पौर्णिमेला सुरू झालं. आणि म्हणून आषाढ पौर्णिमेचा दिवस आपण वेगळ्या वेगळ्या टाकीला आपण साजरा करत असतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बुलढाणा जिल्हा दलित वस्तीच्या विकास कामासाठी आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत आहे, त्यामुळे त्यांचा पदभार काढण्यात यावा. या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुसूचित जाती नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार जिल्ह्यामध्ये झालेला आहे. या अनुषंगाने 2 वर्ष आधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन सादर करण्यात आले होतं. या ठिकाणी त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. आणि उपोषणाच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने 2 मागण्यावर आमचं उपोषण आम्ही त्यावेळेस त्या कालखंडात आम्ही मागे घेतलं होतं. या ठिकाणी जे समाज कल्याण अधिकारी आहेत मनोज मेरत, त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, या दोघांनी संगनमताना जो दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे. कमिशनपोटी या ठिकाणी अनेक नियम, बृहत आराखडा असेल किंवा दलित वस्तीचा विकास करण्याच्या अनुषंगाने शासनाचा जो हेतू आहे, हा हेतू सुद्धा यांनी फासण्याचं काम करून या ठिकाणी अनेक ठिकाणी सवर्ण वस्तीत त्यांनी काम केलेलं आहे. ज्या ठिकाणी वाढीव दलित वस्त्या नसताना पण निधी त्या ठिकाणी खर्च करण्याकरता यांनी काही ठिकाणी अनेक ठिकाणी वाढीव दलित वस्त्या दाखवून अशा प्रकारचा यांनी खूप मोठा गैरव्यवहार या ठिकाणी केलेला आहे. या संदर्भामध्ये माननीय विभागीय आयुक्तांनी चौकशी करावी. त्याचबरोबर मेरत यांचा पदभार काढण्यात यावा अशा प्रकारचं लेखी आश्वासन देऊन या ठिकाणी आमचं उपोषण त्यावेळेस त्या कालखंडामध्ये थांबवण्यात आलं होतं. आज 2 वर्ष झाले सातत्याने या ठिकाणी
तक्रारकर्ता या नात्याने मी समाज कल्याण आयुक्त पुणे यांना भेटलो. त्याचबरोबर उपायुक्त प्रादेशिक अमरावती यांना सुद्धा आम्ही भेटलो. यांना सगळी हकीकत सांगितली की गेल्या 8-10 वर्षामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत राजेश लोखंडे असतील किंवा मनोज मिरत असतील या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. या ठिकाणी प्रशासन का कारवाई करत आहे किंवा यांना पाठीशी का घालत आहे म्हणून या ठिकाणी प्रादेशिक आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की या प्रकरणामध्ये आम्ही कमिटी इन्फॉर्म केलेली आहे. ती कमिटी 2022 मध्ये इन्फॉर्म केली, ज्यामध्ये समाज कल्याण आयुक्त पुणे या कार्यालयाचे उपआयुक्त म्हणून ते कमिटीचे अध्यक्ष आहे आणि इतर लोक त्याच्यामध्ये सदस्य आहे. पण खेदाची आणि दुःखाची बाब आहे की गेल्या 2 वर्षापासून मनोज मिरत यांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची चौकशी अद्यापर्यंत झालेली नाही आहे. म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही भूमिका आता एक तीव्र स्वरूपाची भूमिका अशी घेतलेली आहे. आज आम्ही विद्यमान सीओ जंगम साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर केलेलं आहे. ज्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की या 30 दिवसाच्या आतमध्ये मिरत यांच्या विरोधात जर कारवाई झाली नाही, कारवाई म्हणजे चौकशी जर झाली नाही, तर आम्ही या ठिकाणी येत्या 30 दिवसाच्या आतमध्ये जर कारवाई जर न केल्यास तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन, मग ते आंदोलन काय असेल तर या ठिकाणी जोडे मारो आंदोलन, म्हणजे मिरत जिथं दिसतील तिथं आम्ही वंचित बहुजन आघाडी आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या मानसिकतेमध्ये आता आम्ही आलेलो आहे की या ठिकाणी जर आम्हाला प्रशासन न्याय देत नसेल, स्थानिक प्रशासन असेल, वरिष्ठ प्रशासन असेल, तर या ठिकाणी कुठेतरी जिल्ह्यामध्ये ह्या खमंग चर्चा आहे की या व्यक्तीच्या मागे कुठली तरी मोठी ताकद आहे. आणि ती व्यक्ती सुद्धा मनोज मिरत लोकांना बोलताना ती सांगते की माझ्या मागे खूप मोठी ताकद आहे, माझं कोणीच काही हलकाबारी करू शकत नाही. म्हणून विविध पदावर संशोधन अधिकारी म्हणून, सहाय्यक आयुक्त म्हणून, समाज कल्याण अधिकारी म्हणून विविध पदावर तो काम करत आहे आणि करोडो रुपयाची संपत्ती माया, म्हणजे जी काही ज्याला आपण मायाजाल अवैध मार्गाने त्याने कमवलेली. म्हणून याच्या पुढचा जो लढा आहे त्या मिरजच्या विरोधामध्ये आम्ही ईडीकडे सुद्धा तक्रार करणार आहे. त्या मिरजच्या विरोधामध्ये आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहे. त्या मिरजच्या विरोधामध्ये आम्ही इन्कम टॅक्स ऑफिस यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार करणार आहे. आणि एवढंच काय, जर स्थानिक प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर आम्ही पुढचा लढा हा न्यायालयीन लढा सुद्धा आम्ही लढणार आहे. एवढं आजच्या प्रसंगी सांगतो. कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथील घडलेल्या हिंसाचार घटनेला शासनच जबाबदार असल्याचे मनशांतीसाठी स्त्री संघर्ष समितीच्या महिलांनी आरोप केला आहे. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यावरून 13 जुलै रोजी यावरून हा संघर्ष पेटलाय आणि अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊन मोठा हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर मनशांतीसाठी स्त्री संघर्ष या महिलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व नंतर माध्यमांशी बोलताना मंचने तयार केलेला सत्यशोधक अहवाल शासनाला पाठवणार असल्याचीच महिलांनी सांगितलं. गजापूर आणखीन विशाळगड इथं जो काही आता हिंसाचार झालेला आहे त्याचा तपास करण्यासाठी म्हणून विशेष तपासणी पथक नेमण्यात यावा. तसेच हेल्पलाईनची पण सुरुवात ह्या प्रकरणातून करावी, म्हणजे जेणेकरून तिथल्या लोकांना मदत लगेच तात्काळ मिळू शकेल. आणि समाजातील जेवढे सलोखा ग्रुप आहेत, आणखीन विवेकी लोक आहेत, यांचा एक मंच स्थापन करून कमिटी निर्माण करावी. आणखीन कायदा आणि सुव्यवस्था कसा राखता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. मला या निमित्तानं 2 गोष्टी मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री दोघेही या दंगलग्रस्त भागाला पाहणी करायला गेले होते. त्यांनी पाहणीचा निष्कर्ष त्यांच्या सरकारला दिला का आणि सरकारची यातली भूमिका काय आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, आत्ताचे राज्यसभेचे खासदार जे आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांना एक निवेदन दिलं आणि आत्ता जे शिवभक्त तरुण आहेत त्यांना या कुठल्याही कारवाईला सामोरं जायला लागू नये अशी विनंती केली. आणि या अतिशय सामंजस्य असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना हो म्हणून सांगितलेलं आहे. याचा मला या ठिकाणी निषेध करायचा. कोल्हापुरातील शांतीसाठी स्त्री संघर्ष या मंचाच्या वतीने आम्ही अलीकडेच विशाळगड आणि गजापूरमध्ये जी हिंसा झाली त्याचा एक अभ्यास केला. तिथल्या लोकांना भेटलो, विशेषतः तिथल्या महिलांना भेटलो आणि आमचा एक निष्कर्ष आम्ही काढलेला आहे. तो असा आहे की कोल्हापूर हे एक राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराची नगरी आहे आणि त्या शहरामधली ही जी सर्व धार्मिक समुदायांमधली सांस्कृतिक प्रेमाची वीण आहे ती उसवण्याचा जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रयत्न केला जातो आहे. आणि ही जी हिंसा आहे ती हिंसा पूर्वनियोजित घडवून आणलेली अशी आहे आणि त्याला शासन, प्रशासन, पोलीस या सगळ्यांनी मदत केलेली आहे असा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळं या हिंसेतले जे गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर याचे जे पीडित आहेत त्या पीडितांना ताबडतोब शासनाने मदत पोहोचवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाच्या पुणे या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अधिवेशनात
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले। पुण्यामध्ये जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अमित शहानी ज्या पद्धतीनं हे जे वक्तव्य केलं हे वक्तव्य निंदनीय आहे आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य हे या बाबतीत त्यांचा निषेध करतो आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध करतो। धिक्कार असो आणि अमित शहाचं करायचं काय? आपल्या या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि या एकजुटीला ज्या पद्धतीनं अमित शहानी त्या ठिकाणी वक्तव्य केलं हे निंदनीय आहे आणि त्यामुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध करतोय आणि त्यांना आपल्या या निषेधाच्या माध्यमातून असा इशारा देतोय की इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी असलं वक्तव्य केलं तर याच्यापेक्षाही तीव्र असं आंदोलन आणि तीव्र असं निषेध या ठिकाणी केला जाईल। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। भारतीय बौद्ध महासभेचे वरिष्ठ केंद्र शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य ऑडिट कमिटीचे ऑडिटर युवराज मोरे यांना टोलोसा विद्यापीठ, मेक्सिको, अमेरिका या विद्यापीठाने त्यांच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांची दखल घेऊन टोलोसा विद्यापीठातील भारत देशाचे संचालक डॉक्टर कोट्टाबोम्मन यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे। युवराज मोरे यांनी भारतीय बौद्ध महासभेत गेल्या 44 वर्षांहून अधिक काळ वेगवेगळ्या पदावर कार्य केले असून त्यांना सदर पदवी मिळाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे। घनश्याम मोरे, आनंद भाई, ऑनरेरी डॉक्टर ऑफ सोशल वर्क, तो बहुत बड़ी खुशी की बात है। युवराज मोरे ने डॉक्टर युवराज घनश्याम मोरे, प्लीज बिगिन। जय भीम नमो बुद्धाय। मी युवराज घनश्याम मोरे, नांदेड। भारतीय बौद्ध महासभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये मी जवळपास 44 ते 45 वर्ष काम करत आहे। धार्मिक विधी त्याचप्रमाणे प्रशिक्षण जे आहे ते जवळपास भारतातील 7 ते 8 राज्यामध्ये जाऊन मी बनतेजी असतील, श्रामणेर असतील, कार्यकर्ता शिबिर असेल, बालसंस्कार शिबिर असेल, या माध्यमातून महिलांचे शिबिर असेल, या माध्यमातून मी पूर्णपणे धम्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम केलेलं आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून जे काय करता येईल ते मी केलेलं आहे। त्याचा एक सन्मान म्हणून मला युनिव्हर्सिटी ऑफ टोलेसा, मेक्सिको, अमेरिका या विद्यापीठाने मला या वर्षीचा मानस डॉक्टरेट हा पुरस्कार प्रदान केलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि यापुढे या पुरस्कारामुळे जो काय मला ऊर्जा मिळालेली आहे
त्यामुळं मी भविष्यामध्ये जीवनाच्या अंतापर्यंत जे काय मला सामाजिक धार्मिक जे काय कार्य करता येईल ते करण्याची या ठिकाणी मी ग्वाही देतो. जय भीम नमो बुद्धाय. आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील इंदू मिल राष्ट्रीय स्मारक लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन नाना पंडित आणि विश्वजित वाघमारे हे आमरण उपोषणासाठी बसले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारकाचं भूमिपूजन सप्टेंबर 2016 देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालेलं होतं आणि त्याचा पूर्णत्वाचा कार्यकाळ 2021चा दिलेला होता. पण 2021 लोटलं आणि त्यानंतर सरकारनं सांगितलं की आम्हाला 3 वर्षाची वेळ पाहिजे, कारण की पुतळ्याचं स्ट्रक्चर बनण्यासाठी आम्हाला 3 वर्ष लागत. ते 3ही वर्ष झाले, 2024 आलं, पण आतापर्यंत मात्र स्मारकाचं पूर्णत्वास काम केलेलं नाही. आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं आणि बाबासाहेबांच्या घटनेवर हा देश चालतो, त्या बाबासाहेबांचा भव्य पुतळा खरं तर आंध्र प्रदेशमध्ये विजयवाड्यात उभा राहतो, तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये उभा राहतो, पण जी बाबासाहेबांची कर्मभूमी, जी बाबासाहेबांच्या आणि संबंध महापुरुषांचं आयुष्य ज्या महाराष्ट्रात घडलं आणि कर्तृत्व घडलं, त्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांचं स्मारक 8 वर्ष लोटून सुद्धा पूर्ण होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे MMRDAला काम दिलंय ते काम फक्त निधीच्या अभावी थांबवण्यात आलेलं आहे, कारण की तो निधी इतरत्र वळवला गेला आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते खातं आहे. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण तात्काळ तो निधी MMRDAला वर्ग करून लवकरात लवकर इंदू मिलचं स्मारक, बाबासाहेबांचा अरबी समुद्राच्या किनारी देशातला जगातला सर्वोच्च पुतळा थाटात उभा राहावा, याच मागणीसाठी आम्ही आज 22 जुलैपासून म्हणजे आज दुसरा दिवस उपोषणाचा आहे आणि अर्जुन नाना आणि आम्ही या उपोषणासाठी बसलेलो आहोत. संबंध जिल्ह्याभरातून आणि महाराष्ट्रभरातून समर्थन येत आहे. 4ही विधानसभेचे सन्माननीय विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य असतील, सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते, सगळ्यांकडून आणि तमाम आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्यामुळं सर्व स्तरातून याला समर्थन मिळत आहे. पण खरं तर सरकारला एकच विनंती आहे की आता तुमचं डोकं ठिकाणावर जर 3 महिन्याच्या आत नाही आलं तर येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा देशभरातला समुदाय आणि महाराष्ट्रातला विशेष करून समुदाय निश्चितपणानं सरकारला सरकारची जागा दाखवण्याची वेळ येऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे. आणि म्हणून तात्काळ सरकारनं दखल घेऊन या लवकरात लवकर स्मारकाचं काम पूर्ण करावं. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात झालं, पण मागील 8 वर्षापासून केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, या महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या संयमाचा अंत पाहत आहे असं कुठंतरी वाटायला लागले. मी महाराष्ट्र शासनाला आज या ठिकाणावरून एक गोष्ट सांगू इच्छितो. आम्ही कालपासून जरी उपोषणाला बसलो असत या मागणीसाठी, परंतु संबंध महाराष्ट्रातून पाठिंब्यासाठी मग ते नागपूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, वर्धा, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणाहून भीमसैनिकांचे खूप मोठ्या प्रमाणात मेसेज, कॉल येत आहेत. मी शासनाला एकच विनंती करतो की शासनानं जर तात्काळ या बाबीची दखल घेतली नाही तर संबंध महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि मी शासनाला पुन्हा एकदा एक सांगू इच्छितो की झालेल्या लोकसभेला आंबेडकरी जनतेने आपल्या ताकद दाखवून देण्याचं काम केलेलं आहे. शासनाला जर आंबेडकरी जनतेच्या ताकदीची जर जाणीव असेल तर शासनानं तात्काळ या बाबीमध्ये लक्ष घालून, आणि विशेषतः मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांच्याकडे सामाजिक न्याय विभाग त्यांच्याकडे खातं आहे, सामाजिक न्याय खात्याचा जो काही निधी आहे तो आपण जो दुसरीकडे खर्च करत आहात, हे संबंध प्रकरण आंबेडकरी जनतेच्या लक्षात आलेलं आहे. मी आपल्याला एकच गोष्ट सांगितली, तात्काळ हा संपूर्ण प्रकार बंद करून आपण सर्वस्वाने जो निधी इंदू मिलसाठी आपण वापरणार आहात ते तात्काळ तिथं वर्ग करावा आणि हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा संपूर्ण आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.